महाराष्ट्रातील नव्हे पूर्ण भारतातील पहिली कॉर्पोरेट जिहादची केस नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये घडलेली. निदा खानला आता 30 दिवसानंतर पोलिसांनी अटक केलेली आहे. इतके दिवस ही जी मुख्य आरोपी आहे ती फरार होती, पोलिसांना गुंगारा देत होती. आता कॉर्पोरेट जिहाद म्हणजे लव जिहादचं कॉर्पोरेट रूप हे सिद्ध होणार आहे का निदा खानच्या अटकेमुळं? पुढे पोलीस न्यायालयामध्ये कशा प्रकारे हा जिहाद प्रकरण आहे, लव जिहाद आहे, कॉर्पोरेट मध्ये ते कसं घडलेलं आहे, म्हणून तो कॉर्पोरेट जिहाद कसा आहे हे कशा प्रकारे सिद्ध करतात हे लवकरच कळणार आहे. आणि निदा खानच्या संबंधाने जे जे काही पुरावे समोर आलेले आहेत ते पुरावे अतिशय योग्य आहेत, पुरेसे आहेत अशी पोलिसांना खात्री आहे. आणि त्याविषयी राजकीय लोक बोलत आहेत, दोन्ही बाजूचे राजकीय लोक. एकूणच हा जो विषय आहे अत्यंत संवेदनशील आहे. त्याच्यामुळे कुणाच्या एकाच्या चुकीमुळे संपूर्ण समुदायाला दोषी धरणं हे कदापिही योग्य होणार नाही. आणि असं जरी असलं तरी चोर पावलाने जर धर्मांतराचे किंवा लव जिहादचे असे जर प्रकार होत असतील तर ते खपून देखील घेतले जाऊ नयेत. याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. कुठे आहे निदा खान? निदा खान जी आंतरराष्ट्रीय मदत तिला मिळतीये, मलेशिया, दुबई इकडनं तिला मदत मिळतीये. आणि तिकडं आता नोकरीचं आमिष ती हिंदू महिलांना दाखवत आहे. ती ज्या टीसीएस कंपनीमध्ये काम करतीये, ती कोणत्या पदावर काम करतीये, ती HR मॅनेजर आहे की फक्त कॉलर आहे, नेमकी काय आहे याच्याबद्दल देखील अजूनही वाद आहेत. आणि मुळात टीसीएस कंपनीचे सर्वे सर्वा चंद्रशेखर यांनी आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही असं म्हणत निदा खानला सस्पेंड केलेलं आहे. मग निदा खान ही पोलिसांना सापडत नव्हती. ज्या वेळेला तिने देवळाली कॅम्प नाशिकला न्यायालयामध्ये अर्ज केला तर तो तिचा जामिनाचा अर्ज त्यावेळेला फेटाळण्यात आला. आणि मग ती लवकरच पोलिसांना शरण येईल असं वाटलं होतं, परंतु तसं काही झालं नाही. तिला इम्तियाज जलील यांच्यासह MIMच्या अनेक नेत्यांनी तिची पाठराखण केली की ती पोलीस तपासाला सहकार्य करायला तयार आहे आणि केवळ जिहाद जिहाद म्हणून असं संपूर्ण समाजाला वेठीस धरू नये असं बोलण्यात आलं. आणि मग दुसरीकडनं तसेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी ते केलं. म्हणजे हा कॉर्पोरेट जिहाद कसा आहे आवर्जून सांगितलं. नाशिकमध्ये मुस्लिम समाजाने मोर्चा काढला, हिंदू समाजाने मोर्चा काढला. मग हे परवडणार आहे का महाराष्ट्राला याचा विचार केला पाहिजे. त्या आरोपांमध्ये जे काही तथ्य असेल आणि ते जर सिद्ध झालं तर ते अतिशय योग्य ठरणार आहे, हेही तितकंच खरं. आता बघा निदा खानचं शिक्षण काय झालेलं आहे? ती दानिश शेखची बहीण आहे. दानिश शेखचं प्रेम प्रकरण, ज्या पीडित महिलेने पोलिसांना जबाब दिलेला आहे की मला कसं बुरखा घाल, हिजाब घाल सांगितलं जात होतं, मला नमाज कसा पडायचा हे शिकवलं जात होतं, मला मांसाहार करायला भाग पाडलं जात होतं, मला मलेशियात नोकरी देतो म्हणून आम्हीच दाखवलं जात होतं. एकूणच माझ्या धर्मांतराचा हा सगळा अघोरी असा प्रकार सुरू होता. आणि इतकंच नाही तर माझ्यावर यौन शोषण झालेलं आहे, माझ्यावर अनेकदा बलात्कार देखील करण्यात आलेला आहे असा तिचा जबाब हा अतिशय नोंद घेण्यासारखा आहे. आणि त्याप्रमाणे पोलिसांनी नोंद घेतली. आता बघा, जर आपण अजून खोलामध्ये जर याच्या गेलो तर ज्याप्रमाणे राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो म्हणून हे प्रकरण हाताशी घेतलं, ती टीम इकडे महाराष्ट्रामध्ये येऊन गेली. त्याच्यानंतर NIAची टीम देखील येऊन गेली. म्हणजे भारतामध्ये जर कॉर्पोरेट जगतामध्ये अशा प्रकारे 8-9 मुस्लिम कर्मचारी जर हिंदू मुलींना वश करून त्यांना चुकीच्या पद्धतीने
जर आपल्या प्रेमामध्ये पाडत असतील, त्यांच्यावर अत्याचार करत असतील, वेगवेगळे आमिष दाखवत असतील, तर ते खपून घेतलं जाणार नाही. त्याच्यामुळं जो आग डोंब उसळलेला आहे तो कायम आहे. आणि मग आता पूर्ण आव्हान आहे. मग आता नेमकं याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत की पोलिसांनी काय ठरवलेलं आहे, हे बघा. मुख्य आरोप काय आहे तिच्यावर? धर्मांतरणाचा दबाव, हिंदू मुलींना इस्लाममध्ये रूपांतरित करण्यासाठी दबाव, इस्लामिक साहित्य देणे, नाव बदलणे, उदाहरणार्थ हनिया, नमाज शिकवणे, हिजाब बुरका घालण्यास प्रोत्साहन देणे, यौन शोषण आणि मानसिक छळ, पुरुष सहकाऱ्यांसोबत यौन शोषण सहन करणे किंवा सुलभ करणे, ड्रग्ज देऊन शोषण, जॉब देते परदेशामध्ये, असं मलेशियामध्ये जॉब देते असं आमिष दाखवणे. आता इतर धार्मिक भावना दुखावणे, SC/ST अॅट्रॉसिटीज ऍक्ट अंतर्गत कलमे BNS 69, 75, 299. आता कमीत कमी 6 ते 8 महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर 8 ते 9 FIR ची नोंद झालेली आहे. निदा खान ही HR की प्रोसेस असोसिएट होती आणि दबंग मॅडम म्हणून ती ओळखली जात होती. ती दानिश शेखची बहीण असल्याचे सांगितले जाते. आता हा हा जो दानिश शेख आहे आणि इतर आरोपी, त्यांच्याशी निदा खानचे कसे संबंध, तिने काय उद्योग केलेले? दानिश शेख निदा खानचा भाऊ असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये उल्लेख आहे. तो मुख्य आरोपीपैकी एक आहे. त्याच्यावर पीडितेवर खोट्या लग्नाच्या आमिषाने यौन शोषण म्हणजे रेप ऑन फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेजचा आरोप आहे. तो आधी विवाहित होता, हे लपवलं. म्हणजे त्याच्या बायकोने त्या पीडित महिलेला फोन केला की तू याच्या नादी लागू नको, त्याची मी बायको बोलते. मग मग त्या पीडित महिलेला कळालं की याचं आधीच लग्न झालेलं आहे आणि यांनी आपल्यावर जे वेगळंच जाळं टाकलेलं आहे. पीडितेचे दस्तऐवज, शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन मालेगाव गटाकडे दिल्याचा तिच्यावर आरोप आहे. म्हणजे ही जी पीडित महिला आहे. त्याच्यानंतर तौसिफ अख्तर, दानिशने पीडितेचा परिचय तौसिफ आणि निदाशी करून दिला. तौसिफवर ऑफिसमध्ये यौन अडवणूक व धमकीचे आरोप आहेत. इतर आरोपी आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन इत्यादी सर्वजण कथित गटाने मिळून काम केल्याचे सांगितले जाते. निदा खानला किंग पिन किंवा मुख्य सूत्रधार म्हणून त्या पीडितेने सांगितलेलं आहे की हे जे सगळे जे कर्मचारी आहेत हे मुस्लिम समाजाचे आणि ते कशा प्रकारे आमचं यौन शोषण त्यांनी केलेलं आहे, कसा धर्मांतरणाचा डाव होता वगैरे वगैरे ते सांगितलेलं आहे. आणि आता हे सगळं सिद्ध करायचं आहे पोलिसांना. आणि मग आता निदा खानचा जामीन फेटाळलेला तर आहेच आहे, तिचा हायकोर्टामध्ये प्रयत्न चालू आहे. आणि पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये नारेगावला कैसर कॉलनीमध्ये ती लपली होती, एका नातेवाईकाच्या घरी तिला अटक केलेली आहे. तिचा मोबाईल देखील जप्त केलेला आहे. आता हे प्रकरण नेमकं कोणत्या वळणाने पुढे जातं न्यायालयीन पातळीवर हे आपल्याला लवकरच कळेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.